बेस्ट कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारलाय। अनेक कामगार संघटनांनी एकजुटीने काम बंद ठेवल्यानं मुंबईतली बेस्ट बस सेवा ठप्प झाली। संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत। मुंबईत दररोज 2766 बसेस धावत आहेत। आज मात्र फक्त 32 बसेस रस्त्यावर आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला। मात्र शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनामध्ये सहभागी नाहीये। तर हा बेस्टचा संप पूर्णपणे अनधिकृत असल्याचं बेस्ट कामगार युनियनचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटलं। तर ज्यांनी मुंबईकरांना वेठीस दिलं त्यांच्यावर कारवाई सुरू आहे असंही ते म्हणाले। बेस्टमध्ये ज्या दोन मोठ्या युनियन आहेत त्यापैकी एक श्रमिक उत्कर्ष सभेचा स्वतः मी अध्यक्ष आहे। दुसरी जे बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांक रावजी शरदरावांचे चिरंजीव हे अध्यक्ष आहेत आणि 90% BSTचे ओरिजिनल कर्मचारी आमच्याबरोबर आहे। की ज्या पद्धतीमध्ये संप केला गेला, ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेला आहे, लोकांना धारेवर धरण्याचं काम आहे। मला वाटतं उभाटा आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या काही युनियनच्या माध्यमातून हे केलं जातं आहे। मुंबईमध्ये परीक्षांचा काळ असताना, ॲडमिशनचा काळ असताना अशा पद्धतीमध्ये मुंबईकरांना धारेवर धरणं योग्य नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।